कर्जत तालुक्यातील काप्रेवाडी येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अतिक्रमणाचा आरोप करत तहसील कार्यालयासमोर सुरू केलेलं आंदोलनच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडलं आहे। ताराबाई विठ्ठल मेंगडे यांनी केलेल्या आंदोलनाची प्रशासनाने पोलखोल केली असून हे आंदोलनच बनावट असल्याचं उघड झालं आहे। कर्जत तालुक्यातील काप्रेवाडी येथे ताराबाई मेंगडे यांनी त्यांच्या घरासमोर अतिक्रमण झाल्याचा आरोप करत तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केलं होतं। मात्र पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाट आणि महसूल प्रशासनाच्या तपासात या आंदोलनामागचं वास्तव समोर आलं आहे। माजी सरपंच संतोष खळगे आणि स्थानिकांच्या माहितीनुसार आंदोलनकर्त्यांनी स्वतःच त्यांच्या प्लॉटवर बांधकाम करताना उत्तरेकडील रस्त्याची जागा अडवली। त्यामुळे स्वतःचाच रस्ता बंद झाल्यानंतर पूर्वेकडे नवीन रस्ता काढण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला। ग्रामपंचायतीच्या अधिकृत नोंदीनुसार त्या भागातील अधिकृत रस्ता हा उत्तरेकडेच असल्याचं स्पष्ट आहे। तरीही आंदोलनकर्त्यांकडून पूर्वेकडील रस्त्याचा दावा करण्यात येत होता। दरम्यान प्रशासनाने घटनास्थळी प्रत्यक्ष मोजमाप केलं आणि उपोषणकर्त्यांच्याच हातात टेप देऊन मोजणी करण्यात आली। या मोजणीत धक्कादायक बाब समोर आली। तक्रारदारांचीच इमारत तब्बल 3 फूट आणि कंपाऊंड 3.5 फूट अधिकृत रस्त्यावर बांधलेलं असल्याचं स्पष्ट झालं। माजी सरपंच संतोष खळगे आणि स्थानिकांच्या माहितीनुसार आंदोलनकर्त्यांनी स्वतःच त्यांच्या प्लॉटवर बांधकाम करताना उत्तरेकडील रस्त्याची जागा अडवली। म्हणजेच ज्यांनी अतिक्रमण हटवण्यासाठी आंदोलन केलं त्यांनीच स्वतःचा रस्ता अडवून अतिक्रमण केल्याचं प्रशासनाच्या तपासात उघड झालं आहे। कर्जत तालुक्यातील या घटनेमुळे खोट्या आंदोलनांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या प्रकरणात प्रशासन पुढे काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। आणि त्यांनी स्वतःहून रस्ता बंद केल्यामुळे त्यांना अडचण निर्माण झाल्यामुळे त्यांनी पूर्वेकडे रस्ता करायचं म्हणजे हे ठरवलं। कारण त्यांचा पूर्ण पाठीमागं प्लॉट सगळा मोकळा आहे आणि त्यांनी रस्त्याने घर कुठं बांधले पूर्ण रस्त्याकडे, ते बी 4 फूट अतिक्रमणात आहे पूर्ण रस्त्यावर। ते बी PI साहेब आलते, त्यांच्यासमोरच म्हणजे सगळ्यांसमोर मोजलं, त्यावेळेस सगळं हे निश्चित झालं म्हणजे जाहीर झालं। साहेब हे मी ग्रामपंचायतमधून हे माणसाला 15 फूट जास्ती सर्वे म्हणलं होतं बरं का। त्याच्यावर आम्ही उतारा आणून दाखवला त्याला, तर ती म्हणला मला तुम्ही आधी सांगितलं असतं तर मी बांधलं नसतं। म्हणलं तुला कळत नाही, तू आपलं रस्त्याकडे कशाला बांधायला, तेच उपोषण होत असतं। आणि मग ती एवढं करून त्यांनीच हे केले, म्हणजे मी सांगून न ऐकले त्यांनी। बघा आता रुंदीला हां त्या 34 फूट पाहिजे, तर त्या माणसाने तिथं अडवलं म्हणून हे नाही अडवलं, असलं खेळ। गेल्या 2 दिवसापूर्वी जी बातमी दिली होती तुम्ही समृद्ध तुमच्या मार्फत, हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते पूर्ण चुकीचं आहे। आमच्या दारापुढं 377च्या पुढं रस्ता आहे, त्यांचा पण उत्तरेकडे दोन्हीचा बी म्हणजे ह्या प्लॉटिंगचा पूर्ण उत्तरेकडे रस्ता आहे, पण त्यांनी त्यांचा उत्तरेकडल्या रस्त्याच्या बाजूने भिंत घातल्यामुळे आणि दरवाजा पूर्वेकडल्या बाजूने केल्यामुळे हे वाद निर्माण झाला आहे। त्यांनी त्यांची भिंत काढली, त्यांनीच त्यांचा स्वतः रस्ता अडवला आहे आणि ते करतात। तुम्ही वस्तुस्थिती बघा, शहानिशा करा आणि मग नंतर बोला। चुकीच्या पद्धतीने बातमी दिली, चुकीच्या पद्धतीने आरोप केले, नाव बदनाम करण्याचं काम केलं काही कारण नसताना। 3 दिवस झालं खोट्या नाट्या पद्धतीने उपोषण चालू आहे, त्याला काहीही तथ्य नाही। डॉक्युमेंट ग्रामपंचायतची कागदपत्रं आहेत, सर्व आहेत। तहसीलदार साहेब येऊन गेले, PI साहेब येऊन गेले, तलाठी येऊन गेले, सर्कल पण येऊन गेले। सर्वांनी वस्तुस्थिती बघितली, आता तुम्ही पण आहात बघा आणि नंतर काय ते न्यायच्या। काल त्यांच्या ज्यांनी ज्या हे केलं तक्रार केलेली आहे, उपोषणाला बसलेले आहेत, ते त्यांच्याकडेच टेप दिला होता। त्यांच्याकडे टेप देऊनच PI साहेबांनी मोजायला लावलं, तर त्यांच्याच अतिक्रमणात 3 फूट जागा रस्त्यावर निघाली, म्हणजे घर बांधकामासहित। जी आता ही तुम्हाला दिसते का, ही बिल्डिंग दिसते ना, जी बिल्डिंग आहे ना ही 3 फूट रस्त्यावर आहे। ही जी बिल्डिंग आहे ना पुढं समोर, ती 3 फूट रस्त्यावर आहे, 3 फूट रस्त्यावर। आणि ही पुन्हा ही जे पुढं जे कंपाऊंड बांधलेलं आहे त्यांनी, हे कंपाऊंड जे बांधलेलं आहे निघत आहे पुढं, तर त्यांची जी जागा होती ती पुढं रस्त्याची, त्या कंपाऊंड बांधलेलं आहे ना तिथून पुढं जागा होती, ते त्यांनी स्वतःच त्यांचा रस्ता बंद करून इकडं पूर्वेकडे रस्ता काढला आहे। आणि ग्रामपंचायतच्या उतार्यामध्ये तो रस्ता पूर्णपणे उत्तरेकडे दर्शवला आहे। प्रत्येक उतार्याला जे हिताले जे राहणारी वस्तीघर आहे, ते पूर्ण घर आहे, त्यांना सगळ्यांना रस्ता कसा आहे उत्तरेकडे। तर ह्यांचंच म्हणणं असं आहे, जे उपोषण करते बसलेले आहेत, ह्यांचं म्हणणं असं आहे की आमचाच रस्ता फक्त पूर्वेकडे, कारण सगळ्यांचे उत्तरेकडे आणि ह्यांचाच पूर्वेशी एक प्रश्न आहे। कागदोपत्रकडे उत्तरेकडे दाखवलं आहे, दुसरीकडे कुठंच नाही। उत्तरेकडे जशी दिशा आहे त्या पद्धतीने आमचा काही अडथळा नाही, कोणाचाही नाही। आणि रस्ता चालू आहे आता कर्जत काप्रेवाडी रोडला, म्हणजे रोड आहे हा, त्या पद्धतीने रस्ता सुरू आहे, तिथं कोणीही अडथळा केला नाही आणि करण्याचं बी काही कारण नाही।